जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे टू ऑल ऑफ यू. मी हेमांगी आणि आजपासून आपण सुरू करणार आहे एका महत्त्वाच्या सिरीजला. ती म्हणजे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आणि महिलांचे आरोग्य. हे असे विकार आहे जे आपल्या मनाशी जोडलेले असतात आणि त्याचा इनडायरेक्टली परिणाम हा शरीरावर होत असतो. एक्झाम्पल म्हणजे सतत डोकेदुखी होणे, मायग्रेनचा त्रास किंवा अपचन होणे, ॲसिडिटी होणे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स. हे सर्व आपल्या तणावाशी जोडलेले असू शकतात. महिला या सतत जबाबदाऱ्या सांभाळत असतात. ते घर, ऑफिस आणि मुलं सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. पण आता वेळ आली स्वतःची काळजी घेण्याची, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची. या मालिकेत आपण 7 दिवस 7 महत्त्वाचे विषय आणि त्याच्यावरचे उपाय ह्याविषयी जाणून घेणार आहोत. डे 1ला आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे काय हे पाहणार आहोत. डे 2ला आपण तणावाचा महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे पाहणार आहोत. डे 3ला आपण तणाव आणि त्याचा स्किनवर काय परिणाम होणार आहे याविषयी जाणून घेणार आहोत. डे 4ला आपण स्ट्रेस आणि त्याच्यामुळे वजनावरती त्याचा काय परिणाम होतोय ह्याच्यावर आपण बोलणार आहोत. डे 5ला आपण पचन संस्थेवर स्ट्रेसचा होणारा परिणाम ह्याविषयी जाणून घेणार आहोत. डे 6ला आपण पोस्टपार्टम आणि स्ट्रेसमुळे होणारे परिणाम ह्याच्याविषयी आपण संवाद साधणार आहोत. आणि डे 7ला आपण त्यांच्यावरती उपाय काय आणि स्ट्रेस फ्री लाईफ आणि लाईफस्टाईल ह्याविषयी बोलणार आहोत. तुमचंही स्ट्रेसमुळे आरोग्य बिघडलं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 7 दिवसाच्या या सिरीजसाठी मला फॉलो करा, कारण महिलांचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे.